भिवंडी लोकसभा से सांसद सुरेश रेखा गोपीनाथ मात्रे उर्फ बालिया मामा डीबी पाटिल अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे के नामकरण के संबंध में आयोजित सर्वदलीय कार्य समिति की बैठक में शामिल हुए। इस बैठक में उन्होंने अपनी राय व्यक्त की और स्पष्ट रूप से कहा कि हवाई अड्डे का नामकरण स्वर्गीय डीबी पाटिल साहब के नाम पर किया जाना जनभावना है और उनके आजीवन संघर्ष के प्रति सच्ची श्रद्धांजलि होगी। सर्वदलीय एकता से ये लड़ाई और भी मजबूत होगी और हम सब मिलकर ये सुनिश्चित करने का पुरजोर प्रयास करेंगे कि जन अधिकारों की ये मांग जल्द से जल्द पूरी हो। इस बैठक में बालिया मामा के साथ समिति के अध्यक्ष श्री दशरथ जी पाटिल, पूर्व सांसद श्री रामशेठ जी ठाकुर, सांसद श्री संजय जी पाटिल, पूर्व सांसद श्री कपिल जी पाटिल, पूर्व सांसद श्री संजीव जी नायक और पार्टी के सभी पदाधिकारी उपस्थित थे। सर्वप्रथम राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन आणि आज या ठिकाणी मंचावर सर्वपक्षीय नेते मंडळी बघून मला खूप आनंद वाटला। आज आपण सगळ्यांचे ध्येय उद्दिष्ट एकच आहे आणि मी हे करण्याचं मी मुद्दाम दोनच मिनिटं बोलतोय आणि हे मी करण्याची खटाटोप का केली, कारण मी 10 मेला केंद्रीय मंत्री महोदयांना पत्र लिहिलं, मला 15 जूनला उत्तर आलं की ठराव आलेला आहे आणि विचाराधीन आहे। बरोबर, ठीक आहे। त्यानंतर मी संसदेत बोललो 30 जुलै, आजपर्यंत उत्तर नाही आलं। त्याच्यानंतर मी सगळं बघितलं की कमीत कमी 4-5 महिन्यापासून आपण सगळे सुस्त होतो आणि जेव्हा रॅली निघाली, म्हणजे माझ्या अगोदरचं आंदोलन होतं दशरथाकडे केलं, त्यावेळेस त्या आंदोलनात मी होतो, परंतु मला कोणी प्रमुख मंडळी दिसली नाही। मला वाटतं आम्ही अर्धा तास ती रॅली तर संजू नाईक साहेब येतात म्हणून साहेब थांबवली होती। दशरथाला बरोबर आहे, हा बाकी तर सोडा, संजू नाईक साहेब येतात म्हणून अर्धा तास आम्ही थांबलो होतो। ठीक आहे, कोणी न आल्यामुळं थोडंफार काय असू ते माझ्या मनाला शंका वाटली, कदाचित मी चुकीचाही असेल, पण माझ्या मनाला शंका वाटली। त्यानंतर मी ठरवलं की माझी जी रॅली होती ती फक्त भिवंडीपुरती होती, तर मी भिवंडीवरून साधारणतः 1000-1200 गाड्या घेऊन इथं येईन आणि ज्या ज्या संघटना याच्यासाठी प्रयत्न करतात त्या सगळ्या संघटनांना माझं समर्थन आहे। बाकी असं काय माझ्या नेतृत्वाखाली रॅली हा माझा विषय नव्हता, परंतु इकडची सगळी माहिती नसल्यामुळे मी निलेश पाटलांना भेटलो, त्यांना सांगितलं की असं असं मला करायचं आहे, पण मी भिवंडीवरून येईन। तेव्हा त्यांनी सांगितलं की जरी मामा तुम्ही भिवंडीवरून येत असाल तरी तुम्ही इथल्या नेते मंडळीला भेटायला पाहिजे, जे आमचे स्थानिक नेते आहेत। तुम्ही सुरुवातीला त्यांना बोलला, अरे नाही माझा फक्त भिवंडीपुरता विषय आहे, मी येईन, विमानतळाला गेल्यावर घालेन, तिकडे झाशीला जाईल, अभिवादन करेन, फक्त सरकारचं लक्ष वेधायचं आहे, बस एवढंच। किंवा मला वाटतो 2-2.5 महिन्यात काही होत नाही आणि 30 तारखेला उद्घाटन आहे, म्हणून काहीतरी करा या भावनेने मी केलं। म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळ्यांना भेटा, सांगितल्याप्रमाणे मी सगळ्यांना भेटलो। फक्त त्यावेळेस नाईक साहेबांची माझी भेट नाही झाली, पण मी नंतर संजय नाईक साहेबांना फोन केला, तुम्हाला रिक्वेस्ट केली की पांडुरंगवाडीला मी 3-4 फोन केले, मला उत्तर देत नाही। साहेब तुम्ही तरी भेटा, साहेब भाईंदरला होते, ठीक आहे, त्याच्यामुळं ही भेट नाही होऊ शकत। माझा उद्देश एवढाच आहे, इथे नेतृत्व कोणी करावं मी त्या गोष्टीत काही मला स्वारस्यही नाही। जे सिनियर आहेत म्हणून दशरथ काका आहेत आणि आता आपल्या सगळ्यांचं एकमताने ठरलं की गणेश नाईक साहेब मीटिंग लावतील आणि जेवढे प्रमुख लोक असतील, 15 असो, 50 असो, 100 असो, दशरथ काका बरोबर आहे, सगळ्या लोक जे असतील ते सगळ्यांना आपण घेऊन जाऊ आणि मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ। परंतु आजची तारीख किती आहे? बरोबर आहे ना? बरं, मला काही नेत्यांचे तोंडून जे निघायला आवडले नाही की आताच घाट का, किंवा मुंबई विमानतळाला एवढा वेळ लागला याला, असं नाही।
ही मागणी तुम्ही स्वतः, मी तर सोडावं, ही मागणी कृती समिती आणि तुम्ही सगळे किती वर्षापासून करता? बर 2.5 वर्ष प्रस्ताव केंद्राकडे आहे ना? का गेल्या महिन्यात गेले का 2 महिन्यापूर्वी गेलेला आहे का 1 वर्षापूर्वी? 2.5 वर्ष झाले, 2.5-3 वर्ष झाले. ह्या सगळ्या गोष्टींमुळे लोकांमध्ये संभ्रम होत असेल, मला वाटत नाही की चुकीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे संभ्रम होते. आणि हेही सांगतो, जर उद्या आपण मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, त्यांनी जरी आपल्याला शब्द दिला ना, तर मी ते करणारच, प्रयत्न करणार नाही, मी ते करणारच. असा शब्द दिला तरी आपल्याला चालेल ना? तरी आपण समजा हे नामांतराचं नामांतरण त्यांचं नाव देणारच. शेवटी एक वाक्याला पण शब्दाला पण महत्व आहे ना. आणि हे सगळं चाललंय. आणि मी हे आजही सांगतो, मी आता काय बोललो, मला गणेश नाईक साहेबांचं नेतृत्व मान्य आहे, दशरथ काकांचं नेतृत्व मान्य आहे. अडचण काय हो? काही अडचण नाही, फक्त आमची मागणी अगोदर मान्य करा. त्या बाबतीत आम्ही तुम्हाला नेतृत्व दिलं, तुम्ही आमची मागणी मान्य करून घ्या. आम्ही तुमचाच पहिले सत्कार करू समाजाच्या वतीनं, आणि मग मुख्यमंत्री महोदयांचं पण करू ना, सगळ्यांचं करू. आम्हाला काय, मी पहिले पण बोललो होतो, पक्षविधी सगळे बाजूला सहा, खरंच सांगतो. आणि हे इथे काय मला त्याचा काय वाद निर्माण करायचा होता असा काही भाग नव्हता. मी आलो, काय बोललो, मी गेलो, सगळ्यांची सल्ला मसलती केली, आणि ठीक आहे ना, कमीत कमी आज मला जरा बरं वाटलं. त्या निमित्ताने असं कदाचित किंवा नसेल, पण आज सगळे सर्वपक्षीय व्यासपीठ दिसलं. किती महिन्यानंतर दिसलं? तर मी सगळ्यांचं आभारी व्यक्त करतो, सगळ्यांचं अभिनंदनही करतो की समाजासाठी तुम्ही असे सगळे एक व्हा. तेव्हा पण मी सांगतो, आजही सांगतो, आणि मी छोटा आहे तुमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे. मला काय नाही, आता तसं आपलं ठरलं ना, ठीक आहे, दशरथ काका असते, गणेश नाईक साहेब असतील, रामशेठ ठाकूर साहेब असतील, आणि सिनियर मंडळी आहे ना, आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली. मला एवढं बोलायचं आहे की जेव्हाही हे होईल उद्घाटन, यार तुम्ही असणार स्टेजवर. नाव दिलं तर 100%, नाव दिलं तर सगळ्यात मोठे आहे जेवढं आम्ही सगळे असणार, ही सगळीच मंडळी, बरोबर आहे ना? नाव नाही दिलं तर स्टेजवर असणार. हा, खांद्यावर घेऊन टाकू ना, नाव नाही दिलं तर स्टेजवर नाही. पण ठीक आहे, आता हे सगळे बघा, सगळ्यांनी जर प्रामाणिकपणे प्रयत्न केला ना, हेही काय कठीण नाही आहे. मी आमच्या ठाकूर साहेबांना सांगितलं, साहेब आपण सगळे जर व्यासपीठावर आहोत ना, आपण सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले, पण कुठेतरी त्या काय बोलतात आगीवर राख आली होती, ती राख आता ओढली. हा, आता सगळे काही ठीक होईल. आणि बघा, सगळे सांगतो, जेव्हा मी या ह्याच्यात बसलोय, मी सगळ्या तिथून सगळ्या घेत असतो, असं नाही. आणि व्यासपीठावरील आपल्याला सगळ्यांना माहित आहे 30 तारीखचं उद्घाटन आहे ना, बरोबर आहे ना? ते कॅन्सल झालंय. मी सांगतो, ही पण मी माहिती ठेवतो. मी काल निलेश भाऊला सांगितलं, निलेश भाऊ 30 तारखेचं कॅन्सल झालेलं, हा तुमचा विषय आहे, हा तुमचा. आता वेळ आहे, आता रामशेठ ठाकूर साहेब तुम्ही आता लीड करा, सगळे आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि उत्तर अगोदर नाव